वाघमारे, 3 वर्षानंतर जेव्हा आपण भेटलो तेव्हापासून आतापर्यंत फक्त बोलतोच आहे. आणि आता पण तेच होणार असेल तर ते मला अजिबात चालणार नाही. हीच ती वेळ आहे आणि हाच तो क्षण आहे आपल्या नवरा बायकोच्या नात्याला पुढे नेण्याचा. सत्या, सत्या, दिनरात सखे तुझं सपान पाहिलं, काळजाचं फूल तुझ्या पायी ग वाहिलं. स्वप्नामधून तू जातीया हसून तू, विरहाचं ऊन सखे किती साहू ग. 7 जन्माची तुझी माझी गाठ ग, तुझं सांग वाट तुझी किती पाहू ग. तुझ्या माग धावा फटालाया तुझं नाव मधावानी ग्वाडला. सत्या, तुझीच गधून गाई सत्या तुझं काही जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. हो रात राणीच्या बहरावानी दाट गंध तुझा, नकळत जडला येड्या मनाला सजनी छंद तुझा. रूप तुझं भरजरी दाटलं याउरी, नभी जसं दाटलं या टिपूर चांदण. तुझा गचकोर मी चांद बिलोर तू, आभाळ हे सार तुला दिलं आंदन. मन तुझ्या माग धावा फटाला या तुझं नाव मधावानी ग्वाड लागलं. तुझीच गधून गाई सुचना गा तुझं काही जीवाला या याड लागलं, जीवाला या याड लागलं.
वाघमारे काय झालं? काय नाही. सॉरी, आईला कळवायला पाहिजे. चैद्यानं सांगितलं असेल ना त्यांना. एकतर तो माथे फिरू माझ्या मागं लागलाय, त्यामुळे घरातले सगळे टेन्शन मध्ये असतील. आई काळजी करत असेल तर तिचा बीपी वाढेल. मी तिला आणि अमृताला फोन करून कळवते. आपण चैद्यानं कळवलं असेलच की त्यांना. होय, मी फोन करून सांगते एकदा. म्हणजे ती कशी निर्धास्त राहील ना, तिला कळेल मी तुझ्यासोबत आहे. फोन करून सांगते. ठीक आहे, करा. भारती मावशीची एवढे मेसेज, ते पण एवढे रात्री. हेल्प मी मंजू, हेल्प मी मंजू, प्लीज माझी मदत कर. फोन बंद करून ठेवलास ना, आता त्याची शिक्षा तुझ्या लाडक्या भारती मावशीला भोगावी लागणार डिअर मंजू. वाघमारे काय झालं? अहो वाघमारे, रडताय का तुम्ही? काय झालं मला सांगा ना. काय झालं वाघमारे? सत्या, पण हे केलं कुणी? त्या माते फिरून केले. आपण आपले फोन बंद केले म्हणून चिडून त्यानं भारती मावशीचं अपहरण केले. भारती मावशीला वाचवायला हो सत्या. भारती मावशी सोडवायला लागेल आपल्याला. होय, आपण लगेच निघूया, लगेच निघूया. मंजू मंजू मंजू, किती वाट बघायला लावते. मंजूचा अजून फोन का येत नाहीये? मी पाठवलेला फोटो तर बघितलाय तिने, मग कॉल करत नाहीये मंजू. फोन लागत नाहीये. मंजू कम ऑन, कॉल कर मंजू, कॉल कर प्लीज. मंजू कॉल कर ना मंजू. भारती मावशी, कोणाचा फोन आलाय बघा. इन्स्पेक्टर फायनली माझ्या मनाचा आवाज माझ्या मंजूपर्यंत पोहोचला. हॅलो हॅलो, अगं मंजू, काय आहे? कधीच वाट बघतोय ना मी, आणि तू अशी फोन बंद करून का कुठे गायब झालीये? फोन का बंद ठेवलाय तू? अरे नीच नराधमा, ज्या माणसांशी तुझ्याशी काही संबंध नाही त्याला का त्रास देतोस तू? भारती मावशीला काही झालं ना तर? मंजू, तू काय चिडतेस? मी चिडायला हवा ना. फोन कोणी बंद ठेवला, तू का मी? हा, चुकलात ना, तुम्ही दोघं चुकलात. त्या सत्याचा जाऊ दे का, मूर्ख आहे तो. पण मंजू यार, तू तर शहाणी आहे ना डार्लिंग. मग मला सांग, तू असा फोन बंद करून मला न सांगता त्या मूर्ख सत्याबरोबर फिरायला गेली, मग मी काय करायला हवं होतं? हा, वाय मंजू, वाय? ए वायफाय, तुझा काय संबंध आहे? तुझी काय परवानगी घ्यायची आम्ही? हायस कोण तू? तुझा आशिक, तुझा जाने जिगर, तुझा बेबी, तुझा शोना, तुझा बबडा, तुझं प्रेम, तुझं सर्वस्व. मग मला सांग मंजू, जर तू मला न सांगता अशी गायब झाली तर मी तुझ्या जवळच्या लोकांना त्रास देणारच ना. कम ऑन मंजू, मी तुला वॉर्निंग दिली होती, पण तू माझं नाही ऐकलं ना. आता बघ, तुझ्यामुळे बिचारी भारती मावशींना किती त्रास झाला, किती लागलंय त्यांना. असं नाही नकलायचं मंजू. ऐक, भारती मावशीला काही करू नकोस. मी येते, तू कुठे सांग, मी भेटायला येते तुला. मंजू, तुला खरंच वाटतंय का मी तुला माझं लोकेशन पाठवेल? मंजू, मी तुझ्या प्रेमात येडा झालोय.
पण इन जनरल मूर्ख नाहीये. आय एम जीनियस. नाही पाठवणार लोकेशन. तू इन्स्पेक्टर आहे ना, इन्स्पेक्टर मॅडम, शोध ना माझं लोकेशन. हे बघ तू. हॅलो हॅलो. आय एम वेटिंग फॉर यू मंजू. आय एम वेटिंग फॉर यू. वाघमारे काय झालं? कट केला. परत लावा, परत एकदा लावा. सत्या काय करायचं आता? भारती मावशी कुठे कसं कळणार आपल्याला? एक काम करूया, पोलीस स्टेशनला चल लवकर. काहीतरी कळेल. तो माणूस लय विचित्र आहे. मागच्या वेळेस कॉन्स्टेबलला मारलं होतं त्यानं. यावेळेस भारती मावशीला काहीतरी कळलं. चल पटकन. वाघमारे शांत व्हा, तुम्ही शांत व्हा. हे बघा, निगेटिव्ह विचार अजिबात करू नका. भारती मावशींना काही सुद्धा होणार नाही. आपण त्याच्या आधीच त्यांना शोधूया. हा, टेन्शन घेऊ नका तुम्ही. चला. फोन स्विच ऑफ करायचा ले, स्विच ऑफ करायचा फोन. वालती मावशी, तुमचा फोन आता बंद. तुमची प्रॉपर्टी तुमच्याकडे. हे कोण आहेस तू? कोणीतरी या मदतीला. आई ग, आई ग. ऐकायला येत नाही का? कोण आहेस तू? काय हवं काय तुला? मला काय हवंय? मला काय हवंय हे मी तुला का सांगू? मला जे हवंय ते माझ्याकडे टुलू 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 चालत येतंय. पण त्यासाठीच तर तुला इथं आणलंय. तुमची खूप मदत झाली भारती मावशी. यू सच अ क्यूटी. एका पोलिसाला असं डांबून ठेवतोस? पकडलं गेलंस ना तर आयुष्यभर जेलमध्ये सडशील. आयुष्यभर जेलमध्ये? भारती मावशी हो, मग तुम्ही पहिले का नाही सांगितलं मला? मी पकडला गेलो तर? मी पकडला गेलो तर ना? हे काय वापरायला येते का? तुमचा एका हवालदाराला कसं संपवलं होतं विसरली का? चेहरा सुद्धा ओळखू येत नव्हता त्याचा. काळी निळी झाली होती बॉडी. आठवलं? म्हणजे तू तू तोच आहेस जो मंजूला त्रास देतोय? तुझ्या तर माझ्या हातपाय सोडण्या, मग तुला दाखवते का पोलीसवाल्या बरोबर पंगा घेतल्यावर काय होतं ते. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, मंजू फक्त सत्याची आहे, सत्याची. तिला स्वतःच करण्याचा वेळ आहे ना, डोक्यातून काढून टाक. विक्षिप्त आणि विकृत माणूस. ए टरबूज, जास्त बडबड केली ना तर इथं जीव घेईन तुझा. तोंड बांधते तुझं. शट यो माऊ. काय ग? त्या सत्याचं नाव घेते. सत्याचं नाव घेतलं ना तू? हो, घेतलं की नाही? ऐकलं, घेतलं हा का नाही? घेतलं तर चुकलं. चुकी झाली ना, तू चुकली म्हणजे जीवाला मुकली. चुकली भारती मावशी, चुक तुझ्यात. अरे तू का मारतो हिला? हा, तुझ्या नावावर अजून एक मर्डर का चढवून घेतोय? नो 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 नो, आय वोंट किल यू, आय वोंट किल यू. चुकीचं आहे. एखादी गोष्ट माझी मनासारखी होत नसली ना तर मी माझं मनाचंही ऐकत नाही.
मन खूप हळवं आहे ग माझं, पण काय करणार, मनाला ठेच पोचली ना की त्रास होतो. आणि जर मला त्रास झाला ना तर मन म्हणतं की संपव. स्वतःला नाही, ज्याने त्रास दिला ना त्याला. आणि आता मला तू त्रास दिलाय भारती मावशी, म्हणून आता मी तुला संपवणार. मावशी तुम्हाला संपवणार. भारती, आज तू जाणार वरती, मग उद्या निघणार तुझी आरती. अगं भारती मॅडम आल्या म्हणून कट केला फोन. तुला करणारच होतो मी फोन. हा, आणि तसं पण आज नाईट शिफ्ट आहे माझी. रात्रभर निवांत फोनवर बोलत बसू आपण. हा मॅडम, तुम्ही यावेळी काय झालं? भारती मॅडम कुठे आहेत? अहो, त्या तर मगाशीच घरी गेल्या. त्यांचं काय झालं? काय झालं? अपहरण झालंय त्यांचं. तुम्ही काय करत होता इथं? पण भारती मॅडम तर ड्युटी संपून कधीच घरी गेलेत. पण त्या घरी पोहोचलेल्या नाहीयेत. अपहरण झालंय त्यांचं. आपल्याला लवकरात लवकर त्यांना शोधून काढावं लागेल. पण सगळ्या पोलीस नाक्यांवर फोन करून लगेच अलर्ट कळवा. क्विक. हो. ऑल युनिट्स अलर्ट. भवानीनगर पोलीस स्टेशनच्या लेडी कॉन्स्टेबल भारती पवार यांचं अपहरण झालेलं आहे. आय रिपीट, भवानीनगर पोलीस स्टेशनच्या लेडी कॉन्स्टेबल भारती पवार यांचं अपहरण झालेलं आहे. प्रत्येक चेक नाका तुम्ही चेक करा. प्रत्येक चेक नाक्याला प्रत्येक गाड्या थांबवून त्यांची तपासणी करा. बंद पडलेल्या जागा सुद्धा चेक करा. आणि काही दिसलं तर लगेच भवानीनगर पोलीस स्टेशनला कळवा. म्हणजे मॅडम, तुम्ही कोण? मी या टीसेल मधून आलोय. या, आमच्या एका लेडी कॉन्स्टेबलचा तुम्हाला नंबर देते. त्याचं शेवटचं लोकेशन शोधून काढायचंय. घ्या नंबर 99. जरा लवकर करा प्लीज, अर्जंट आहे. हो मॅम. चैद्या, ताबडतोब पोलीस स्टेशनला ये. अरे ते सगळं नंतर सांगतो तुला. तू आधी ये आणि एक सगळ्या पोरांना घेऊन ये. लगेच ये. वाघमारे त्याचाच फोन येतो. लाऊडस्पीकर टाक. हॅलो. काय मग सत्यजित सुर्वे उर्फ सत्या, माझ्या नेटवर्कचा टोचून दिला मग झाले का दोघांचे फोन सुरू बरोबर? काय रे, माझ्या मंजूला तू जेवढं माझ्यापासून लांब नेशील ना त्याचा दुप्पटचा त्रास मी तुला आणि तुझ्या जवळच्या माणसांना देईन. ए फेकडा, अरे मागून काय वार करतोस? हिम्मत असेल तर समोर ये ना. नाही, समोर कशाला येशील तू? आत्तापर्यंत आला नाहीस आणि आत्ता काय येणार आहेस? त्यामुळे तुझ्या धमक्यांना सगळ्या पोकळ वाटतात मला. पोकळ. ए सत्तू, चिल चिल चिल, मला लेच ग्रँटेड घेतो असं नाही वाटत का रे तुला? आता माझ्या धमक्यांना कशी भीक घालत नाही ना तेच बघतो मी. आता मी तुझ्या पायाशी नाही येणार, तू माझ्या पायाशी येणार आणि तुझ्या जवळच्या लोकांच्या जीवाची भीक मागणार. एक फोटो पाठवलाय तुला, चल चेक कर. ए हरामखोर, तुझी दुश्मनी माझ्या बरोबर आहे ना, मग त्यांना कशाला मध्ये आणतो? सोड त्यांना. ही वेळ तूच आणली आहे माझ्यावर. मला लय भित्र्या भेकड्या लय काही काही बोलतो ना. आता डर काय ना हे मी तुला दाखवतो. लय हिंमत आहे ना तुझ्यात, ये मग वाचून दाखव तिला.
नाही नाही, भारती मावशीला काय होतं कामा नाही सत्या. तुम्ही प्लीज लवकर शोधा ना लोकेशन प्लीज. वाचवा मला, वाचवा कोणीतरी, कुणी आहे का? वाचवा वाचवा. काय ओरडते? कोणी नाही इथे, लांब लांब पर्यंत कोण नाही. हे बघ, सोड मला प्लीज, सोड. काय मिळणार आहे तुला हे सगळं करून? कशाला सत्या मंजूला त्रास देतोय सरे? कोण आहेस, कोण तू? मी तुझ्या इन्स्पेक्टर मॅडमचा होणारा नवरा. पण मी हे सगळं तुला का सांगतोय? काय करणार आहे तू एवढी इन्फॉर्मेशन जमा करून? काय तुझ्याकडे जास्त टाइम नाहीये. लवकरच तुझं राम नाम सत्य होणार आहे. राम नाम सत्य. सापडतंय का लोकेशन? 2 मिनिट मॅडम, ट्रेसेस करतोय. हे बघ, तुझ्या डोक्यातलं हे जे खूळ आहे ना ते काढून टाक. मंजू फक्त सत्याची आहे. असं तुम्हाला वाटतं? गुड, आय लाईक इट. मारताना ही किती पॉझिटिव्हिटी आहे. गुड गुड गुड. पण मीच का नेहमी निगेटिव्ह? मला निगेटिव्ह ठरवता. मी विलन, मी निगेटिव्ह. ठीक आहे, आता मी ठरवलंय. आता मी विलन सारखंच वागणार. हे बघ, एक लक्षात ठेव, मला जर काही झालं ना तर सत्या आणि मंजू तुझं जगणं हराम करतील. सामडी सोडून काढतील तुझी. माझे साबडे सोडून टाकतील. कसली पॉझिटिव्हिटी आहे का तुझी? मरताना एकदम डायलॉग. आवडलं आपल्याला, मस्त. प्लीज लवकर करा प्लीज. अरे शांत व्हा तुम्ही. ते त्यांचं काम करतात ना, त्यांना वेळ द्या जरा. शांत राहून नाही चालणार. एक एक सेकंद महत्वाचा आपल्यासाठी. ठीक आहे, मी एक काम करतो. ह्यांना यांचं लोकेशन शोधू दे. मी माझ्या पद्धतीने त्याचा शोध घेतो. आणि जर सापडला ना तर कार्यक्रम फिक्स करतो, आणि पटपटत आणतो त्याला. नाही सत्या, तू आधीच किती विक्षित ते आपल्याला माहिती आहे. तू कुठं जायचं नाही. अहो वाघमारे, पण माझ्यामुळे तुम्हाला आणि सगळ्यांना त्रास देतो ना तो. मग तो आणि मी समोर समोर होऊन जाऊ दे, काय व्हायचं का? नाही सत्या, तू कुठेही नाही जाणार. थांब. अहो वाघमारे, तुम्ही माझं ऐका ना प्लीज. भारती मावशी, मरताना ना देवाचं नाव घ्यायचं असतं. पण तुम्ही कोणाचं नाव घेतलं? सत्याचं. तुझ्या अजून लक्षात नाही आलं का? त्या सत्याचं नाव घेतलं ना तर माझ्या डोक्यात जातं. मग का घेतलं तू सत्याचं नाव? घेतलं ना तू सत्याचं नाव? सत्याचं नाव घेते, सत्याचं नाव घेते का? आणि ते तर घेतलं वरतून सत्याचं नाव माझ्या मंजू बरोबर जोडते. माझ्या मंजू बरोबर फक्त माझं नाव लागेल, फक्त माझं. म्हणजे मॅडम लोकेशन मिळालं.